नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. 21 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यानच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी स्पीडमध्ये रिव्हिजन मारून घेणार आहोत. म्हणजे ज्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्या आपण अगदी थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया मग आजच्या आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. दरवर्षी डॅश डॅश हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर आहे 24 एप्रिल. 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. का तर 73वा घटना दुरुस्ती अधिनियम जो होता 1992चा तर त्याची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण 2010 सालापासून पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. कधीपासून? 2010 सालापासून. हे जे 73वा घटना दुरुस्ती विधेयक होतं तर ते लोकसभेमध्ये संमत करण्यात आलेलं होतं 22 डिसेंबर 1992 रोजी आणि त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजे 23 डिसेंबर 1992 रोजी हे राज्यसभेमध्ये संमत करण्यात आलेलं होतं. या 73व्या घटना दुरुस्ती विधेयकावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली होती 20 एप्रिल 1993 रोजी आणि याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती 24 एप्रिल 1993 रोजी आणि म्हणूनच आपण 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. पंचायत राज स्वीकारणारं आपलं महाराष्ट्र देशातील 9व्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं होतं बघा. आणि हे जे 73वी घटना दुरुस्ती अधिनियम होतं 1992चं तर हे लागू करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य होतं मध्य प्रदेश. या दोन मुद्द्यामध्ये थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही. कोणत्या? पंचायत राज स्वीकारणारं आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं राजस्थान. आणि मी काय म्हटलं तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती अधिनियम जो होता 1992चा तर हे लागू करणारं आपल्या देशातील पहिलं राज्य होतं मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. संरक्षण खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे. उत्तर आहे 4थ्या. संरक्षण खर्च करण्याच्या बाबतीमध्ये आपला भारत देश जगामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे तर 4थ्या क्रमांकावरती आहे बघा. पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे मग संरक्षण खर्च करण्याच्या बाबतीमध्ये जगात? तर अमेरिका आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन, तिसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया आणि 4थ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. प्रश्न क्रमांक 3. जगभरात दरवर्षी डॅश डॅश हा दिवस पृथ्वी दिवस किंवा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर आहे 22 एप्रिल. 22 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा जगभरामध्ये दरवर्षी पृथ्वी दिवस किंवा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 2024ला जो आपण जागतिक वसुंधरा दिन साजरा केलेला आहे तर त्या दिवसाची थीम होती प्लॅनेट विरुद्ध प्लॅस्टिक. प्रश्न क्रमांक 4. 4 दिवसांचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश डॅश डॅश हा ठरला आहे. उत्तर आहे सिंगापूर. 4 दिवसांचा आठवडा करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर सिंगापूर हा देश ठरलेला आहे बघा. सिंगापूर या देशामध्ये हा जो नियम आहे तर तो 1 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहे. कधीपासून? 1 डिसेंबर 2024 पासून. प्रश्न क्रमांक 5. इंटेलिजन्स ब्युरोच्या विशेष निर्देशकपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. उत्तर आहे सपना तिवारी. IB ज्याला म्हणतो आपण इंटेलिजन्स ब्युरो तर याच्या विशेष निर्देशकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सपना तिवारी यांची. प्रश्न क्रमांक 6. अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. उत्तर आहे P. सुब्बाराव. 2024चा आर्यभट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? P. सुब्बाराव यांना अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल. प्रश्न क्रमांक 7. आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा डॅश डॅशवा देश ठरला आहे. कितवा देश ठरलेला आहे तर 38वा. आर्टेमिस करारामध्ये सामील होणारा स्वीडन हा 38वा देश ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार डॅश डॅश यांच्या छायाचित्राला मिळाला आहे. कोणाच्या छायाचित्राला? मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला. वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे 2024 साठीचा तर तो पुरस्कार मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 9. सर्वात मोठा मंदिर उत्सव थ्रिशूर पुरम 2024 डॅश डॅश राज्यात साजरा करण्यात आला आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर केरळ या राज्यामध्ये. सर्वात मोठा मंदिर उत्सव जो आहे थ्रिशूर पुरम 2024 तर हा साजरा करण्यात आलेला आहे केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 10. भारतीय दूध ब्रँड नंदिनी 2024च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील डॅश डॅश या संघाची प्रायोजक बनली आहे. उत्तर आहे स्कॉटलँड आणि आयर्लंड. आपली भारतीय दूध ब्रँड कंपनी जी आहे नंदिनी तरी 2024च्या T20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड आणि स्कॉटलंड या संघाची प्रायोजक बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. ब्राझीलच्या घनदाट जंगलात डॅश डॅश ही वाघाची नवीन प्रजाती सापडली आहे. उत्तर आहे क्लाउडेड टायगर कॅट. ब्राझीलच्या घनदाट जंगलामध्ये एक वाघाची नवीन प्रजाती सापडलेली आहे
कोणती? क्लाउडेड टायगर कॅट. प्रश्न क्रमांक 12. कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा भारताचा सर्वात युवा ग्रँड मास्टर डॅश डॅश हा ठरला आहे. कोण? डी गुकेश. कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा भारताचा सर्वात युवा ग्रँड मास्टर कोण ठरलेला आहे? तर डी गुकेश. आणि ही स्पर्धा जिंकणारा हा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरलेला आहे बघा. कोणती स्पर्धा? कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी गुकेश जो आहे तर तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरलेला आहे. आणि ही स्पर्धा जिंकणारा हा जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. आणि भारताचं जर म्हटलं तर भारताचा पहिला हा सर्वात युवा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँड मास्टर ठरलेला आहे कोण? डी गुकेश. ही जी कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा होती तरी पार पडलेली होती कॅनडा या देशामध्ये. हा एक मुद्दा लक्षात असू द्या. कोणत्या देशामध्ये पार पडलेली आहे? तर कॅनडा या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 13. जागतिक पुस्तक दिवस डॅश डॅश रोजी साजरा करण्यात येतो. उत्तर आहे 23 एप्रिल. 23 एप्रिल हा जो दिवस आहे तर जगभरामध्ये जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2024ला जो आपण जागतिक पुस्तक दिन साजरा केलेला आहे 23 एप्रिल रोजी तर त्या दिवसाची थीम होती रीड युअर वे. प्रश्न क्रमांक 14. पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात आली आहे. उत्तर आहे नेपाळ. पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? नेपाळ या देशामध्ये. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. ओपन एआयची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे प्रज्ञा मिश्रा. ओपन एआयची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रज्ञा मिश्रा यांची. प्रश्न क्रमांक 16. IPL मध्ये 250 सामने खेळणारा तिसरा क्रिकेटपटू डॅश डॅश हा ठरला आहे. कोण? दिनेश कार्तिक. IPL स्पर्धेमध्ये 250 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरलेला होता महेंद्रसिंग धोनी. त्यानंतर दुसरा क्रिकेटपटू ठरलेला होता रोहित शर्मा. आणि आता IPL स्पर्धेमध्ये 250 सामने खेळणारा तिसरा क्रिकेटपटू ठरलेला आहे दिनेश कार्तिक. प्रश्न क्रमांक 17. ऑलिम्पिक स्पर्धेत रोईंग खेळात पात्रता मिळवणारा डॅश डॅश हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. उत्तर आहे बलराज पनवर. ऑलिम्पिक स्पर्धा ज्या होणार आहेत 2024मध्ये पॅरिस या ठिकाणी तर त्यामध्ये रोईंग खेळामध्ये पात्रता मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? बलराज पनवर. प्रश्न क्रमांक 18. दरवर्षी जागतिक मलेरिया दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. कोणत्या दिवशी? 25 एप्रिल रोजी. 25 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू डॅश डॅश बनल्या आहेत. उत्तर आहे प्राध्यापक नईमा खातून. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनलेल्या आहेत? प्राध्यापक नईमा खातून. प्रश्न क्रमांक 20. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड 2024मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. कोणाला? नोवाक जोकोविच यांना. टेनिसपटू नोवाक जोकोविच जे आहेत त्यांना लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि याच पुरस्कारामध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा जो पुरस्कार आहे तर तो पुरस्कार स्पेनच्या एतना बोनमती यांना देण्यात आलेला आहे बघा. आणि लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयरचा पुरस्कार जो आहे तर तो स्पेनच्या महिला फुटबॉल संघाला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. इंडोनेशियातील युनोच्या स्थानिक समन्वयक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे गीता सबरवाल. आपल्या भारताच्या गीता सबरवाल जे आहेत त्यांची इंडोनेशियातील युनोच्या स्थानिक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. शांघाय ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे. उत्तर आहे मॅक्स वर्स्टापेन. प्रश्न क्रमांक 23. भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू डॅश डॅश ही ठरली आहे. उत्तर आहे श्रीजा अकुला. आपल्या भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिसपटू कोण ठरलेली आहे सध्या? श्रीजा अकुला. आणि या श्रीजा अकुला जे आहेत जागतिक टेबल टेनिस क्रमवारीमध्ये 38व्या क्रमांकावरती आहेत. आणि आपल्या भारतामध्ये जर म्हटलं तर या प्रथम क्रमांकावरती आहेत. कशामध्ये? टेबल टेनिसमध्ये. प्रश्न क्रमांक 24. जागतिक लसीकरण आठवडा डॅश डॅश दरम्यान साजरा करण्यात येतो. कधी? 24 एप्रिल ते 30 एप्रिल. 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान जागतिक लसीकरण आठवडा साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 25. अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीत भारत जगातील डॅश डॅशव्या क्रमांकाचा देश आहे. उत्तर आहे दुसरा. अमेरिका या देशाचं नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीमध्ये आपला भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे बघा. या अमेरिका या देशाचं नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे मेक्सिको. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आपला भारत. आणि अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे सध्या फिलिपाईन्स.
प्रश्न क्रमांक 26, यावर्षी जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार डॅश डॅशला मिळाला आहे. उत्तर आहे मुंबई. मुंबईला सलग तिसऱ्या वर्षी हा जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार मिळालेला आहे बघा. या अगोदर 2021 साली आणि 2022 साली देखील जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार जो आहे तर तो मुंबई या शहराला देण्यात आलेला होता. आणि आता 2023 या वर्षासाठीचा जागतिक वृक्ष नगरीचा पुरस्कार जो आहे तर तो देखील मुंबई या शहराला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27, ICC T20 वर्ल्ड कप 2024 साठी ब्रँड अँबॅसेडर पदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? उसेन बोल्ट यांची. जमैका देशाचे धावपटू जे आहेत उसेन बोल्ट यांची आगामी काळामध्ये होणाऱ्या ICC T20 वर्ल्ड कप 2024 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता यानंतर तुमच्यासाठी 2 प्रश्न विचारताय मी. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे मला. हा जो 2024चा ICC T20 वर्ल्ड कप पार पडणार आहे तर तो कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे. आणि त्यानंतर तुमच्यासाठीचा प्रश्न आहे जागतिक एकरस दिन जो आहे तर तो जगभरामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे 21 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यानच्या जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या तर त्यावरती आपण अगदी स्पीडमध्ये रिव्हिजन टाकून घेतलेलं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत तर ते आपण आपल्या या चॅनलवरती रोज घेत असतो. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि जीकेच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.